दादा, खरं आहे तुझं, पण आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. सुरुवातीला जेव्हा मी या हॉस्टेलमध्ये आलो होतो तेव्हा खूप टेन्शन होतं मला. म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी कशा आईवर डिपेंड असायच्या. माझं उठणं, आवरणं, आईकडनं डबा घेणं, सगळ्या गोष्टी. इथे इथे तसं नाहीये. इथे फक्त अलार्म आहे आणि तो पण कधी कधी माझ्यासोबत झोपतो. आणि इथले रूममेट्स, एक जो रात्री 4 वाजता गाणं गातो आणि दुसरा जो मला न विचारता माझा शॅम्पूही वापरतो आणि मग पुन्हा मला विचारायला येतो, तुला त्रास झाला का? अरे हो बाबा, झाला मला त्रास. पण खरं सांगू, ह्या वेड्या लोकांशिवाय मजाच नाहीये. इथलं मेसचं जेवण इतकं वाईट असतं ना की आम्ही पिझ्झा पार्टी करतो. जेव्हा अभ्यासात डोकं फिरतं तेव्हा एक रूममेट फालतू जोक मारतो तर दुसरा रूम मध्ये डान्स करतो. असं इथे सगळं. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मला घरची आठवण येत नाही असं नाहीये. खूप मिस होतं घरचं सगळं. शेवटी आईच्या पोळीची जागा काहीच घेऊ शकत नाही. पण मागे मी जेव्हा इथे आजारी पडलो होतो ना तेव्हा माझ्याच एका रूममेटने स्वतःहून मला औषध आणून दिलं. तेव्हा समजलं हॉस्टेल हे घरासारखंच आहे, फक्त इथे थोडी वेगळी धमाल आणि मस्ती आहे. पण आता इथून माझा पाय नाही निघणार, ते अशक्य आहे. ह्या रूम मध्ये खूप आठवणी भरल्यात माझ्या. मी नाही येऊ शकत दादा. आता माझं मन रडेल.